नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो की या सर्वांनी मिळून या महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे। आणि निश्चितपणानं ही योजना आणल्या कारणामुळे तमाम माता भगिनींना या ठिकाणी दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत। आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपण बघतो की सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या माता भगिनी आहेत, या सर्वसामान्य कुटुंबातील माता भगिनी आपल्या संपूर्ण संसार चालवत असताना जास्तीत जास्त खर्च हा आपल्या नवरा आणि मुलगा याच्यासाठी करत असतात। आणि मग त्यावेळेला त्यांना स्वतःसाठी खर्च करण्यासाठी रक्कम शिल्लक राहत नाही आणि त्यामुळं त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि मुख्यमंत्री साहेबांनी ही गरज ओळखली माता भगिनींची आणि त्यांना दरमहा 1500 रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचं आरोग्य या ठिकाणी खूप चांगलं उंचावणार आहे। त्याचबरोबर जीवन जगत असताना की आपला लाडका भाऊ मुख्यमंत्री आहे आणि या मुख्यमंत्र्याकडून दरमहा आपल्याला 1500 रुपयाचं मानधन मिळतं। त्यामुळे निश्चितपणाने जीवन जगत असताना तमाम माता भगिनींचा आत्मविश्वास देखील या ठिकाणी वाढणार आहे। म्हणून मी सर्वप्रथम मुख्यमंत्री साहेबांचं आणि महायुतीच्या सर्वच घटक पक्षांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो। नमस्कार, मी वैशाली आकेवाटे, महिला बचत गटासाठी मी क्षेत्रीय समन्वयक म्हणून बारामती शहरामध्ये काम करते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ह्या योजनेअंतर्गत आपल्या ज्या बचत गटातील महिला आहेत त्यांना लाभ देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आणि त्यांचे फॉर्म्स भरून घेतो। ही जी योजना आहे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी काढली, ती महिलांसाठी अतिशय लाभदायक आहे।